मंडळी, नेहमीप्रमाणे पुण्याला येता जाता आपल्याला हे मंदिर दिसायचं. तर मंडळी, जे काय मंदिर आता तुम्हाला दिसलंय ना, त्या मंदिराचे शूट करायचे नाही. नेहमीप्रमाणे शूट साठी तर आपण आलो होतो, पण परमिशन कशी काढायची हा मोठा लॉचा होता. फायनली परमिशन भेटती. डोळे बारीक करीत आपण मंदिर खालून दाखवतोय. त्याच्यानंतर आपल्या कावळ्याला मंदिर काहीतरी असं दिसतंय. तर नमस्कार मंडळी, तर काय चाललंय. तर मंडळी, आता आपण ज्या जागेवर उभा आहे ना, त्या जागेचं नाव आहे भाम. आणि भाम मध्ये असलेलं संतोष नगर. मंडळी, जे तुम्हाला समोर दिसतंय ना, ते आहे श्री भैरवनाथ महाराज मंदिर. मंडळी, मंदिर पाहताना तर एकदम चांद सितारे एक होत होते नाही का. त्यासोबत ही सिच्युएशन एवढी ड्रॅमॅटिक होती ना, काय सांगू. ढग कुठेतरी जमिनीला टेकले होते आणि त्यासोबत हा अँगल भेटत होता. अर्ध पडलेलं ऊन आणि त्याच्या बाजूने जात असलेला पुणे नाशिक हायवे. वा भाई वा. ह्या अँगलला तर माझे डोळेच फिरले होते. काय बाई अँगल घातलाय, क्लोजनी घातलाय नाही का. विषय खोल, वातावरण टाईट नाही का. त्यासोबत मंडळी, पुण्याला येता जाता अशी काही मंदिरं मला दिसत असतात नाही का. आज टाइम होता, त्याच्यामुळे या मंदिराचं आपण शूट करूनच टाकलं.